जेव्हा तहसीलदार साहेब हिअरिंग घेतात तो हिअरिंग मध्ये उपस्थित राहतात आणि त्याच वेळी पोलीस सुद्धा त्यांच्या समक्ष उभे असतात तहसीलदारांचा आणि ते त्याला अरेस्ट करत नाही। याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हे होतो, याचा तुम्ही काही करा, तहसीलदार साहेब तर महान, तुम्ही पोलिसांच्या हे पत्राला मान्य करत नाही, ते ऑर्डर काढतात की हे फेरफार करून टाका आणि त्या ऑर्डर मध्ये हे लिहितात की जेव्हा हे पवन अधाने 20 वर्षाचा होतो, हे सगळे प्रॉपर्टी जे त्यांनी आपल्या आई वडिलांनी जे बेमानीचा पैसा इकट्ठा केला होता, मुलाच्या अकाउंट मध्ये टाकला होता, त्याच्या नावाने प्रॉपर्टी घेण्यात आली होती, ते तहसीलदार आपल्या ऑर्डर मध्ये लिहितात की त्यांचे कष्टाची कमाई आहे, त्यांचे कष्टाची कमाई आहे, त्यातून त्यांनी प्रॉपर्टी घेतली। कोणत्या आधारावर तुम्ही हे सांगत आहे की हे पवन अधाने, त्याची आई, त्याचे वडील कुठे मजुरी करत होते आणि पैसा कमवत होते? कष्टाची कमाई। मग फेब्रुवारी मध्ये तेव्हा त्यांनी जे ऑर्डर केलं त्याचा फेरफार ऑगस्ट महिन्यामध्ये करण्यात आला। मागच्या महिन्यामध्ये ते प्रॉपर्टी विकण्यात आली। आता अजून ऐका, घेणारे कोण? घेणाऱ्यामध्ये एक पोलीस कर्मचारी आहे जे पोलीस डिपार्टमेंट साठी पैसा गोळा करण्याचं काम करतो। सगळ्यांना माहित आहे, पूर्ण पोलीस डिपार्टमेंटला माहित आहे, त्याचा मुलगा हे प्रॉपर्टी घेतो। वय काय आहे? 22 वर्ष। आता त्या पोलीस डिपार्टमेंट में काम करणारा माणूस ज्याला माहित नाही आहे की आदर्श प्रकरण काय आहे, यशस्विनीचा प्रकरण काय आहे, घेतले विकत, त्याची खूप बाउंड्री चांगली केली। मी स्वतः जाऊन तिथे बघून आलो। 10 लाख रुपये रजिस्ट्री, 1 एकरची। मिळत असेल तर मलाही सांगा। 10 लाख। काका टाळ्या वाजण्याचं नाही, त्यांना ठोकून काढा हे सगळ्यांना। मग दुसरा पिसादेवी रोड, त्या पिसादेवी रोडवर हेच पवन अधाने यांचे खूप चांगले प्लॉट्स आहेत। 24 फेब्रुवारीला तहसीलदार साहेब राहत पट्टी काढण्याचा ऑर्डर काढतो। 25 फेब्रुवारीला दुसऱ्याच दिवशी पिसादेवीची प्रॉपर्टी विकून टाका, करून द्या हेरफेर। ते ऑर्डर 1 दिवसानंतर काढतो। जालन्याचे एक मोठे उद्योगपती कालिका स्टील्स, देशातली नंबर 1 कंपनी, त्यांचे मालक ते प्रॉपर्टी घेतात। पिसादेवी मध्ये राहणाऱ्या लोकांना माहित आहे तिथे आज रेट काय चाललेला आहे। 11,000 स्क्वेअर फीटची जागा 33 लाख रुपयामध्ये। बाजार भाव त्याचा कमीत कमी 5 कोटी रुपये आहे। 5 कोटी रुपये ते विकण्यात आली। आता सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात चांगला केस जे हातात लागला, आज पेपर मध्ये वाचला असेल, मी इम्तियाज जलीलवर आबरू नुकसानीचा दावा ठोकणार। अतुल सावे साहेब 48 तासाचा तुम्हाला समय देतो मी,
काढा माझ्या विरोधात तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आबरू नुकसानीचा दावा ठोका माझ्या विरोधात. मंत्री होते तुम्ही, तुमचे कराड साहेब देशाचे फायनान्स मिनिस्टर होते. हे लोकांचे पैसा देण्याची जबाबदारी माझ्यापेक्षा तुमची जास्त होती, कारण तुम्ही मंत्री होते या विभागाचे. काय केले? त्यांचे स्वयं सहाय्यक, त्यांचे पीए उल्हास पाटील यांनी एक प्रॉपर्टी याच्या नावावर करून घेतली. आता मी फक्त असं बोलायचं आहे तर बोलत नाही, आपल्याला काही डॉक्युमेंट्स दाखवायचं आहे. आणि आज आपण जे जमा झालेले आहे ते फक्त हे दाखवण्यासाठी आता यशस्विनीचे जी एफआयआर करण्यात आली होती, ही एफआयआर ची कॉपी. ही एफआयआर ऑक्टोबर 2023 ला एफआयआर झाली होती. पोलीस स्टेशन मध्ये केस दर्ज झाला होता ऑक्टोबर 2023 ला. त्यावेळी ही प्रॉपर्टी होती कुणाच्या नावावर? तर ही प्रॉपर्टी होती आदर्शचे बँक मॅनेजर, माजी बँक मॅनेजर यशस्विनी गणेश नानासाहेब शिंदे यांच्या नावाने ही प्रॉपर्टी होती. महाशय कोण होते? तर यशस्विनीचे बँक मॅनेजर होते, मुख्य व्यवस्थापक. आता पोलिसांचा आणि हे लोकांचा संगनमत कसा आहे? जेव्हा हे कुठली प्रॉपर्टी आहे? धामणगावची प्रॉपर्टी आहे. 3.5 एकर, 3.5 एकर पेक्षा जास्त आहे धामणगावची प्रॉपर्टी. नाव होते गणेश नानासाहेब शिंदे, यशस्विनीचे मुख्य व्यवस्थापक, त्यांच्या नावाने होती. म्हणजे लोकांना विकत घ्यायचं होतं, जे लोकांना म्हणजे साहेबांचे पीएला घ्यायचं होतं. तर तहसीलदारांनी विचारलं की आम्ही हे विकू शकतो का? तर पोलिसांनी लिखित मध्ये त्यांना काय दिलेले आहे? लिखित मध्ये हे सरकारी डॉक्युमेंट आहे. हे सरकारी डॉक्युमेंट मध्ये कोणत्या आधारावर ते प्रॉपर्टी विकण्यात आलेली आहे? आता ऐका. पोलीस उपनिरीक्षक एसआयटी पथक, पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक 16 औरंगाबाद दिनांक सदर पत्रानुसार फेर न घेण्याबाबत कळविले होते. म्हणजे हे जमिनीचा फेर घेऊ नये हे पोलीस उपनिरीक्षक यांनी त्यांना कळविले होते. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशेष तपास पथक, आर्थिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक 24/11/2023 24/11/2023 एफआयआर कधी रजिस्टर झाली होती? ऑक्टोबर. पीआय साहेबांनी पत्र कधी दिले? नोव्हेंबर. 1 महिन्याच्या नंतर. आणि त्यांनी त्या पत्रामध्ये काय लिहिलेले आहे?
सदर पत्रा आधारे कळविले की श्री गणेश नानासाहेब शिंदे हे गुन्ह्यात आरोपी नाहीत. सबब त्यांच्या मालकीची क्षेत्र 3 एकर 70 जमिनीचे फेरबाबत आपल्या स्तरावर उचित कारवाई करावी असे कळविले आहे. म्हणजे PSI म्हणतो की त्याचा फेर होऊ नये. PI साहेबांनी लिखित दिलं की या माणूस जे आहे कोण गणेश नानासाहेब शिंदे जे एक मुख्य व्यवस्थापक होते तर ते या केस मध्ये आरोपी नाही आहे. आता या PI साहेबांना FIR ची कॉपी ऑक्टोबर 2023 मध्ये रजिस्टर झालेला केस. आता त्या FIR मध्ये 16 लोकांचं नाव आहे ते आरोपी आहे. 16 लोक. 14व्या नंबरवर आहे मराठी वाचता येतं काय आहे 14व्या नंबरचं जोरात बोला. गणेश नानासाहेब शिंदे आरोपी. आरोपी. गणेश नानासाहेब शिंदे आरोपी. 14 नंबरचा FIR मी नाही लिहिली PI साहेब तुम्हीच लिहिले. कोणत्या आधारावर 1 महिन्यानंतर सांगितलं की हे आरोपी नाही आहे. जमीन विकली गेली जमीन. आता हे सगळं जमिनीचा आपण बाजारभाव घेतलं तर कमीत कमी 10 ते 12 कोटी रुपयाची जमीन आहे. हे पैसे आपल्या खात्यामध्ये आले असते गेले कुठे? काही पोलिसांच्या खिशात, काही तहसीलदारांच्या खिशात आणि ज्यांना विकत घ्यायचं होतं त्यांनी विकत घेतले. आता आपण काय करायचं? आता पोलीस मला विचारतं इतके लोक कशाला आले? मला उत्सव साजरा करण्यासाठी. आता तुम्ही बघा इतकं करूनही आज पेपर मध्ये आदरणीय मंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट केलेले आहे. हे जे माणूस आहे हे माझा PA नाही. बाबा खूप शिकलेला आहे मी. माझ्या भानगडीत पडू नका तुम्ही. असा उलट सुलट काहीही बिनबुडाचे आरोप मी करत नाही. साहेब हे जे आपल्या मागे उभे आहे ना हे जे मागे आहे ना पट्टा बांधलेले हे तुमचे PA आहे साहेब. हे फोटो चालत नसेल तर दुसरी बघा. अजून घ्या या या बघा. एक फोटो मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सोबत बसलेले आहे. मागे शिंदे साहेब उभे आहे. दुसऱ्या फोटो मध्ये दादा सोबत. मग सगळं दादागिरी इथेच दाखवायची का? आणि मागे कोण? त्यांचे PA. तर ठीक आहे
कोणीही प्रॉपर्टी घेऊ शकतं, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. पण एकदा पोलिसांनी पत्र लिहिल्यानंतर कोणत्या आधारावर ह्या तहसीलदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केलेला आहे? आपण आज इकट्ठे कशामुळे झालेले आहे? मला कलेक्टर साहेबांना हे सांगायचे आहे की साहेब, तुमचा जे तहसीलदार जे बसलेला आहे त्याला खाकी वर्दी द्या, त्याला सांगा आता तूच पोलीसवाला आहे, तूच इन्क्वायरी कर, पोलिसांची काही देणं घेणं नाही. आणि पोलीस कमिशनरला मला हे विचारायचं आहे की साहेब, तुमचे पोलीसवाले हे प्रॉपर्टी विकत घेऊ लागले, मग हे लोक जाणार कुठे? आता मला येण्यासाठी उशीर यामुळे झाला की मी वाट बघत होतो. जिल्हाधिकारी साहेब पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत, पण यांना कोण पाहणार आहे बाबा? आता आपल्याला हे निर्णय घ्यायचे आहे की आपण तहसीलदार साहेबांना जाऊन भेटू, त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना विनंती करू की साहेब, तुमची पाहणी झाली असेल तर थोडी पाहणी गोरगरिबांपर्यंत तुम्ही करा. यांची काय अवस्था झालेली आहे, मागच्या इतक्या वर्षापासून ते लढत आहे आपल्या हक्काच्या पैशासाठी, आणि तुमच्या नाकाच्या खाली अशा प्रकारे हे प्रॉपर्टीची विल्हेवाट होत आहे. तर कोणीतरी याच्या बाबतीत जबाबदार असायला नको असायला पाहिजे. आणि पोलीस कमिशनरांना आम्ही हे विनंती करणार आहे की साहेब, तुमचा आदेश गेल्यानंतर सुद्धा कोणी अशा प्रकारचा झोल केला असेल तर त्याच्या विरुद्ध ही एक FIR रजिस्टर करा. ते तहसीलदार का होईना, तलाठी का होईना, मंडल अधिकारी का होईना, त्यांच्या विरोधातही व्हायला पाहिजे. नाही तर आपल्याला माहित आहे की आज इतके महिने, 1 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे, हे सगळे आरोपी जेलमध्ये होते. आता दररोज आपल्याला हे बातमी ऐकायला मिळत आहे की सशक्त कंडिशन्सवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आता आतमध्ये राहून अशा प्रकारचे धंदे होत असेल तर विचार करा ते बाहेर आल्यानंतर काय करतील. म्हणून आपल्याला पुन्हा यांच्यावर प्रेशर टाकण्याची जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी. कारण आपण हे केलं नाही तर कोणत्याही तलाठी, तहसीलदार, मंडल अधिकारी पैसे घेणार, प्रॉपर्टीची रजिस्ट्री, फेरफार सगळं करून टाकणार. तर मी आपल्याला विनंती करतो, आपण लोकशाही मार्गाने, मला पोलिसांनी विचारलं की साहेब इतकं सारे लोक, मी म्हटलं हो, मी बोलवले होते. मला आज आपल्याला खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यायचा आहे. कारण जेव्हा आम्ही हे निर्णय घेतला होतो की आपण सोमवारी हे काम आपल्याला करायचे आहे, एकट्ठा व्हायचं आहे, तर मला आपल्या लोकांनी सांगितलं की सोमवारी पोळा आहे, पाडवा होता, सोमवारी पोळा होता. मग मी म्हटलं ठीक आहे, सोमवारी तुम्ही पोळा साजरा करा. मग मी म्हटलं मंगळवारी आपण भेटू. तर एक बोलला मला की नाही साहेब, पाडवा आहे. मी म्हटलं तुम्ही सण साजरा करा, हे पेपर्स घ्या तुम्ही आणि तुम्ही तुमचं काम करा. तर मलाही माहित पडलं की नाही, ग्रामीण एरियातल्या लोकांसाठी हे खूप महत्वाचा सण असतं. तर मी कालच हे सगळ्यांना सांगितलं होतं की जे लोक शहरातले आहे तेच आले तरी चालेल, पण मला आज हे बघून खूप चांगलं या रीतीने वाटतं की हे जितके लोक, जेव्हा जेव्हा मी आवाज दिली आणि तुम्ही लोक इथे आले, याचा अर्थ हे आहे की हे सगळ्यांचे कष्टाची कमाई आहे, कष्टाचे पैसे आहे.
जात खऱ्या अर्थाने जेव्हा तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला परत मिळतील, एक एक रुपया परत मिळतील, त्या दिवशी एक नवीन सण आपण सगळं मिळून साजरा करू. आता आम्ही तहसीलदार साहेबांकडे जाऊ. लोकशाही मार्गाने कुठल्याही प्रकारचे ऐका, कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी करायची नाही. आपण लोकशाही मार्गाने आपला प्रश्न विचारण्यासाठी जाणार आहे. आपण मला माहित आहे की इतके सारे लोकांना ते आत घेणार नाही. आपल्यापैकी जे लोक आपण त्यांना प्रतिनिधित्व दिलेले आहे ते तुम्ही आमच्या वतीने कमिटी एस्टॅब्लिश करा. ते लोक अजून काही लोक येत असतील तर आपण जाऊन फक्त त्यांना हे प्रश्न विचारणार आहे की हे कशा प्रकारे झालेलं आहे. तुम्ही आम्हाला चांगल्या रीतीने समजावून सांगितलं तर आम्ही परत जाऊ. तुम्ही ते सांगू शकणार नाही कारण तुम्ही लोकांनी पैसे खाल्लेले आहे. तुम्ही आम्हाला काहीही एक्सप्लेनेशन देऊ शकणार नाही. म्हणून आता आपण कितीही लोकशाही मार्गाने करा, पोलिसांचा फौज फाटा तुमच्या येण्याच्या अगोदरच उभे राहतो. आता हे काय करतो माणूस. मला फक्त हे सांगायचे आहे, आज एका माणसाने मला फोन केला की साहेब माझ्या एक जे बाई आत आहे तिचं काही देणं घेणं नाही आहे, तुम्ही तिला मदत करा. मी म्हटलं की मी मदत करायला तयार आहे. माझी फक्त एकच कंडिशन आहे, तुम्ही तिला, ती डायरेक्टर होती, तिला मानकापेला, घाणेला, काकडेला सगळ्यांना सांगा की माझी एकच कंडिशन आहे, माझ्या तुमच्याशी काही देणं घेणं नाही आहे. एक एक रुपया तुम्ही या लोकांचा परत करा. तुम्ही तुमच्या घरी जा, मी माझ्या घरी जातो, संपला विषय. तर आता आपण खूप चांगल्या रीतीने आपण कलेक्टर ऑफिसला जाऊ. कलेक्टर साहेब तिथे नसेल तर आपण ऍडिशनल कलेक्टरला बोलवू, त्यांना हे आपण देऊ. आणि माझी इच्छा हे आहे की आपण प्रामाणिकपणे कोणी अधिकारी काम करत असेल, प्रामाणिकपणे पैशाची काही देणं घेणं नाही, तर मी कलेक्टर साहेबांना विनंती करणार आहे की साहेब पेपर्स मी आपल्या समोर ठेवतो. याच्यामध्ये तुम्हाला काही चूक आढळली तर पोलिसांना तुम्ही पत्र लिहा की तुमच्या तहसीलदाराविरोध FIR करण्यासाठी तुम्ही पोलिसांवर प्रेशर टाका. तुम्ही पत्र लिहा. तभी अब या तो इनको बिठाए यहाँ पे